अगर अभी तक आपने सोलापुर नामा को सब्सक्राइब नहीं किया है तो प्लीज अभी सब्सक्राइब करें। सोलापुरात मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रम संपन्न। सोलापुरात 10 डिसेंबर रोजी मानवाधिकार दिनानिमित्त समाज कल्याण हॉल रंगभवन येथे मानवाधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने मानवाधिकार दिन साजरा करण्यात आला। यावेळी अधिकार संरक्षण संघटनेच्या वतीने पुरस्कार वितरण सोहळ्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता। या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कामगार नेते विष्णू कारंपुरी महाराज हे होते। कार्यक्रमास प्रमुख मान्यवर म्हणून एसआर फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष साहिल भाई रामपुरे, पत्रकार सुरक्षा समितीचे प्रदेशाध्यक्ष यशवंत पवार, वाहतूक संघटना संयुक्त महासंघाचे संस्थापक अध्यक्ष रियाज सय्यद, अखिल भारतीय जनजागृती संघटनेचे प्रदेशाध्यक्ष इब्राहिम जमादार, ज्येष्ठ पत्रकार अन्सर तांबोळे आदी उपस्थित होते। प्रमुख मान्यवरांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला। या पुरस्कार वितरण सोहळ्यात अकबर शेख यांना आदर्श रुग्णसेवक, जुबेर बागवान आदर्श समाजसेवक, नवाज कादिर रमजान आदर्श समाजसेवक, युसुफ अहमद जमादार आदर्श रुग्णसेवक, मीर महमूद खान आदर्श ज्येष्ठ नागरिक, हलीमा मीर खान आदर्श महिला, शकीर अल्लाउद्दीन तांबोळे आदर्श उद्योजक, जहीर अब्दुल रशीद शेख आदर्श अभियंता, रमजान महमूद तुटके आदर्श समाजसेवक, रफीक युसुफ शेख आदर्श समाजसेवक, फयाज अब्दुल गनी मुल्ला आदर्श उद्योजक, परवेज अब्दुल गनी मुल्ला आदर्श समाजसेवक, जिलानी वहीद बेग आदर्श समाजसेवक, अजहर अब्दुल रौफ बिजापुरे आदर्श अभियंता, सलीम चांद साहब मुजावर आदर्श उद्योजक, प्रवीण चांदेकर आदर्श समाजसेवक, राम हुंडारे आदर्श पत्रकार, इम्रान जहांगीर मुजावर आदर्श उद्योजक म्हणून या सर्वांना विविध मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार व सन्मान चिन्ह देऊन सन्मानित करण्यात आले। या कार्यक्रमाच्या अखेर मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सादिक शेख यांनी कार्यक्रमाप्रसंगी आभार व्यक्त केले। या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी महबूब कादिर, प्रवीण चांदेकर, परवेज मुल्ला, अकबर शेख, मीर मोहम्मद खान, मुर्तू शेख, मोहसिन बागवान व मानवाधिकार संरक्षण संघटनेचे सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेतले।